राहुल गांधींनी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्याबद्दल एक धक्कादायक सत्य सांगितलंय। आज देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात एक मोठा वाद पुन्हा पेटलेला दिसतोय। ते म्हणजे देशाचे विरोधी पक्षनेता असलेले राहुल गांधी यांनी केलेले काही धक्कादायक दावे आणि त्यावरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर। त्याचं झालं असं की 4-5 दिवसा अगोदरच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं, मी गेल्या 3 महिन्यापासून सांगतोय देशावरती मोठं संकट येणार आहे, पण केंद्र सरकार माझी खिल्ली उडवतंय, माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही। मी 3 महिने अगोदर सांगत होतो, आता ती वेळ निघून गेली आहे। राहुल गांधी त्या भाषणामधून म्हणाले होते, हे सरकार गोरगरीब जनतेचं, सामान्य जनतेचं नाही, हे सरकार फक्त अदानी आणि अंबानीसाठी काम करतंय। त्यावरती राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली। त्यामध्ये सरकारच्या कामाची यादी होती, पण निर्मला सीतारामन यांनी टाकलेल्या या यादीमुळे वाद आणखीनच जास्त पेटला। राहुल गांधींनी त्या यादीचं धक्कादायक सत्य सांगितलं। निर्मला सीतारामन यांनी टाकलेल्या त्या यादीमध्ये असं काय होतं, राहुल गांधी यांनी असं कोणतं सत्य सांगितलंय, चला आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहू। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच आपल्याला समजेल केंद्र सरकारने जी कामाची यादी दिली त्यावरती राहुल गांधींनी कोणतं सत्य सांगितलंय। राहुल गांधी 2-3 दिवसा अगोदरच जनतेशी संवाद साधताना म्हणाले, देश एक मोठ्या आर्थिक वादळाच्या दिशेने चाललाय। त्यांनी दावा केला की अशा प्रकारचं संकट आजपर्यंत कधीही पाहिलं नाही। हे प्रकरण इतकं गंभीर आहे, सर्वसामान्य माणूस जगू शकणार नाही। महागाई, बेरोजगारी, रुपयांची घसरण, नागरिकांच्या वाढत्या अडचणी याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतंय। राहुल गांधींनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलं, हे सरकार गरीब जनतेसाठी काम करत नाही, फक्त मोठ्या उद्योगपतीसाठी आणि काही मोजक्या उद्योगपत्यांसाठी हे सरकार काम करतंय। पण खरा वाद तेव्हा वाढला जेव्हा देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना उत्तर देताना 2014 पासून सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख केला। त्या म्हणाल्या, मुद्रा योजना, विश्वकर्मा योजना, लखपती दीदी योजना आणि कृषी कर्ज योजना याचा दाखला देत त्यांनी राहुल गांधींना सांगितलं, या योजनेचा फायदा अदानी किंवा अंबानी घेत नाही। सीतारामन पुढे म्हणाल्या, हे सरकार फक्त गरीब जनतेसाठी काम करतंय, उद्योगपतीसाठी नाही। यावरती राहुल गांधींनी असं उत्तर दिलं की सर्वांची बोलती बंद झाली। राहुल गांधी म्हणाले, हे सरकार जाणून बुजून अशा योजना आणतात, लोक त्यामध्ये अडकून राहिली पाहिजे आणि देशाच्या मेन मुद्द्यावरून त्यांचं लक्ष हटवलं जातंय। राहुल गांधी म्हणाले, या सरकारने आत्तापर्यंत अशी कोणती योजना आणली आहे का ज्यामुळे लाखो लोकांना रोजगार निर्माण झालाय? फक्त काही मोजके पैसे द्यायचे आणि महिलांना खुश करायचं। ते म्हणाले, निर्मला सीतारामन यांनी ज्या काही योजनांचा उल्लेख केलाय त्या योजना फक्त नावासाठी आहेत, कारण की जनतेसमोर सध्या काही गंभीर प्रश्न उभा आहेत। दिवसांदिवस रुपयाची किंमत कमी होत चालली आहे आणि डॉलरची किंमत वाढत चालली आहे। हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप धक्कादायक आहे। रुपयाची किंमत कमी झाली, डॉलरची किंमत वाढली, त्यामुळे आयात महाग होतो आणि त्याचे परिणाम महागाईवरती होतात। मग तिथे पेट्रोल, डिझेल असो, CNG असो, सोनं असो किंवा खाद्यतेल असो, दूध असो, ब्रेड असो, यासारख्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि महागाई वाढल्यानंतर सामान्य माणसाच्या खर्चावरती मोठा परिणाम होतो आणि याच गोष्टी सरकार जनतेपासून लपून ठेवतंय। लोकांना फक्त योजनेमध्ये अडकून ठेवायचं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल मात्र काहीही करायचं नाही। शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणामध्ये चढ उताराची परिस्थिती निर्माण झाली। भारतामध्ये ज्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे त्या आता आपली गुंतवणूक काढण्याच्या मार्गावरती आहे, कारण की रुपया घसरत चाललाय, डॉलरची किंमत वाढत चालली। राहुल गांधी म्हणताय की सरकारकडून बाजाराला ठोस भूमिका देणारा कोणताही निर्णय घेतला जात नाही। हे सरकार कधीही पत्रकार परिषद घेऊन सध्या देशाची परिस्थिती काय आहे, रुपयाची घसरण कुठे चालली, आर्थिक संकट काय आहे याबद्दल काही सांगत नाही। फक्त पंतप्रधान मोदी मीडियासमोर येतात आणि एकच सांगतात, देशावरती संकट आहे। राहुल गांधी पुढे म्हणतात, या सर्वांचा फटका छोटे व्यापारी, कामगार आणि शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे। ते म्हणतात, मोठे उद्योगपती स्वतःचं संरक्षण करू शकतात, पण सामान्य माणूस मात्र आर्थिक संकटामध्ये अडकणार, कारण की सरकार शेतकऱ्यांकडे आणि छोट्या व्यापाऱ्यांकडे आणि कामगारांकडे लक्षच देत नाहीये। देशामधील काही मोठे मीडिया चॅनल जो काही प्रॉब्लेम चालू आहे त्याबद्दल काही सांगत नाही, फक्त लोकांचं लक्ष हटवण्यासाठी वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या जातात, सांगितल्या जातात। या संपूर्ण वादामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, सरकार आणि विरोधी पक्षनेता यांच्यात कधीही संभाषण होत नाही,
तसं पाहिलं तर लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनी मिळून डिसिजन घ्यायचं असतंय. पण सरकार विरोधी पक्ष नेत्याला महत्त्वच देत नाही, जे काही निर्णय घ्यायचा तेच घेतात. दुसरीकडे सरकार म्हणते भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, भारतावरती कोणतंही संकट नाही. आणि दुसरीकडे पंतप्रधान आपल्या भाषणामधून सांगतायत लोकांना हे वापरू नका, ते वापरू नका, पेट्रोल कमी वापरा. यावरती राहुल गांधी म्हणतायत नेमकं सरकार काय सांगतंय हेच त्यांना समजत नाही. भाषणादरम्यान राहुल गांधींनी मोदी, अमित शहा यांच्यावरती गंभीर आरोप लावले. कारण की ते भाषणामधून स्पष्टपणे म्हणतायत हा देश अदानी आणि अंबानीला विकला गेलाय. त्यांना मोठं करण्यासाठी गरीब जनतेचे पैसे उकळले जातात. अदानीवरती अमेरिकेमध्ये केस होती, ती आता मागे घेण्यात आली. कारण की आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेबरोबर डील केली आणि जर ती डील कॅन्सल झाली असती तर अमेरिकेने एप्स्टीन फाईल बाहेर काढल्या असत्या. त्यामुळे भारताने अमेरिकेबरोबर डील केली असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. हे सर्व अदानीला वाचवण्यासाठी केलं जात आहे. कारण की अमेरिकेकडे एप्स्टीन फाईल आहे आणि त्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं आहेत. पण पंतप्रधान यांनी डील केल्यामुळे ती फाईल कधी बाहेर येणार नाही. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या योजनेची यादी देत राहुल गांधींवरती टीका केली. पण लोक म्हणाले जुने यादी देऊन काय फायदा, सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे त्याच्यावरती सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. राहुल गांधींनी असाही आरोप केला आपल्या पंतप्रधान म्हणतायत देशावरती आर्थिक संकट आहे आणि स्वतः मात्र दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावरती जात आहे आणि तिकडे जाऊन चॉकलेट वाटतायत. एवढंच नाही तर ते तिकडे जाऊन रील देखील काढतायत. असं करणं एका पंतप्रधानाला कितपत शोभतं. आता राहुल गांधी यांनी जे काही मुद्दे मांडले, निर्मला सीतारामन यांनी जे काही मुद्दे मांडले, या सर्वांवरती आपल्याला काय वाटते, कोणाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.